वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूपच सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला त्याच ब्लाउज डिझाइन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक डिझाइन बनवायची असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लाउजला डिझाइन बनवणं खूप अवघड वाटतं। तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन सांगणार आहे, ते सुद्धा अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, चला तर आता आपण छानशी ब्लाउज डिझाइन बनवायला सुरुवात करूया। तर बघा इथे आपण काट घेतलेला आहे, या डिझाइनसाठी थोडा जास्त काट लागणार आहे। तर बघा ह्या पद्धतीने बऱ्यापैकी काट मी इथे घेतलेला आहे। काट सुद्धा छोटा आहे, खूप काही ब्रॉडही नाही आहे, त्यामुळे मग ही डिझाइन त्यावर अजूनच छान अशी बनवता येईल। तर बघा इथे बॅक पार्ट आपण कटिंग करून घेतलेला आहे। तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्ट आपण कटिंग केलेला आहे। आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या ब्लाउजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाइनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर बघा मग आता आपल्याकडे हा जो काही ब्लाउज आहे तर त्या ब्लाउजची जी काही उंची आहे तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं असतं। तर इथे उंची आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण 14 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून घेतलेला आहे 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर। तर बघा मी इथे मार्किंगच करून घेते डायरेक्ट। ओके, आणि आपण याचा जो काही मुंडा आहे तर तो घेतलेला आहे इथे 5.25, 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे। आणि इथून घेतलेला आहे आपण छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन, म्हणजे 8.5 अधिक 1.5 असं टोटल 10 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। ठीक आहे, तुम्ही तुमच्या मापानुसार बॅक पार्ट कटिंग करून घ्यायचा आहे। बरेचसे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी ऑलरेडी याआधी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहे। त्यानंतर बघा इथून गळ्याची मार्किंग करायची आहे। तर तुमचा जेवढा काही गळा असेल त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं असतं। तर बघा इथे गळा आहे 9.5, 1/2 इंच मार्जिन, म्हणजे असं टोटल तुम्ही, म्हणजे मी टोटल 9.5ला मार्किंग केली, ॲक्च्युली गळा होता 9 आणि 1/2 इंच मार्जिन। ठीक आहे, तर तुमचं 9.5 असेल तर तुम्ही 10ला मार्किंग करायची आणि पुन्हा या पद्धतीने 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे। वरच्या साईडला तर केलेलीच होती आणि या पद्धतीने हा बॉक्स आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करून गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। बघा या पद्धतीने तुम्हाला जर का अजून डीप हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता। 4 वेगवेगळ्या पद्धतीने गोलगळे कसे कटिंग करायचे तर त्याचा व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे, तर तुम्हाला त्यापैकी जो बनवायचा असेल तर तो तुम्ही करू शकतात। मी इथे रेग्युलर गोलगळा कटिंग केलेला आहे। त्यानंतर बघा आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर सर्वात आधी एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। त्यासाठी बघा मी मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सरळ ठेवला आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा। सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक अशा पद्धतीने मी इथे पिना लावून घेते। शोल्डरला व्यवस्थित मेजरमेंट घेऊन पिना लावायचे, म्हणजे गळारुंदी स्प्रेड होणार नाही। आणि या पद्धतीने सगळ्यात आधी गळ्याच्या साईडने आपल्याला साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे। टीप मारताना कुठेही गोळा वगैरे होणार नाही याची थोडीशी काळजी घ्यायची आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही इथे कॅनव्हास पेपर लावून सुद्धा हा गोलगळा करू शकता, पण शक्यतो गोलगळ्याला गरज पडत नाही, फक्त पॅच बनवायचा असेल तरच लागतो। सो त्यामुळे मग मी इथे सिंपल टीप मारून घेतलेली आहे। आता गळ्याच्या साईडने टीप मारून झाल्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घेऊयात, जेणेकरून आपला गळा आणि कमरेचा पाड दोन्हीही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होईल आणि इथे आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा पडणार नाही। टीप मारल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे कमरेच्या साईडला मेन फॅब्रिकचं तर ते ह्या पद्धतीने आपण इथे कटिंग करून घेऊयात। आणि त्यानंतर गळ्याच्या मधलं सुद्धा आपल्याला इथे एक्स्ट्राचं कटिंग करून घ्यायचं आहे। हे कटिंग करताना कुठेही काहीही मार्जिन ठेवायचं नाही आहे, कारण की 1/2 इंचाच्या टीपच्या आधीचं जे काही आहे तर ते आपलं मार्जिनच आहे। ठीक आहे, आणि त्यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड व्हावा आणि फिनिशिंग सहित गळा छान असा प्रॉपर रेडी व्हावा यासाठी। तर बघा या पद्धतीने मग हा बॅक पार्ट आपल्याला इथे सरळ करून घ्यायचा आहे। ठीक आहे, व्यवस्थित प्रेस करायचा आहे कमरेच्या साईडला सुद्धा आणि गळ्याच्या साईडला सुद्धा।
आणि बघा आता हा सरळ केल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला इथे द्यायची आहे दाबटीप. तर लक्षात राहू द्या, दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे म्हणजे बॅक पार्ट आहे ना आतल्या साईडने, तर तो कुठेही वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची ब्लाऊज डिझाईनची फिनिशिंग बिघडायला नको. यासाठी दाबटीप देताना ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, तर तुम्ही आठवणीने ती फॉलो करायची आहे. ठीक आहे. तर बघा मग फायनली प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे गळ्याला दाबटीप देऊन घेतलेली आहे. कपडा हा थोडा सुळसुळ आहे, कडक असला की अजूनच सुंदर असं फिनिशिंग सहित नक्कीच रेडी होईल. आणि त्यानंतर बघा कमरेच्या साईडला सुद्धा आपण इथे दाबटीप देऊन घेऊयात आणि तिथे सुद्धा ही टिप फॉलो करायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली कमरेची इथे फिनिशिंग बिघडणार नाही. आणि बघा इथे तुमच्या लक्षात येईल आता की गळा आणि कमरेचा पार्ट आपला दोन्ही सोबतच इथे फिनिशिंग सहित रेडी होतोय. याचाच अर्थ इथे आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरज नाही आहे आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. तर बघा ह्या पद्धतीने गळा कमरेचा पार्ट रेडी झाला आणि आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर कडेकडेने म्हणजे जेवढं शक्य असेल तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना कुठेही गोळा होणार नाही, फुगा येणार नाही, तिरकं वगैरे जाणार नाही. या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे, कारण की गडबडीत बऱ्याचदा ते वर खाली तिरकं फुगा वगैरे येण्याचे चान्सेस असतात. त्यासाठी मी ज्या पद्धतीने पकडलं त्याच पद्धतीने पकडत इथे टीप मारून घ्यायची आहे. आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करताना इझी जावं यासाठी. म्हणूनच मग या पद्धतीने जोडून एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट सगळ्यात आधी रेडी करायचा. ठीक आहे. तर इथे हा आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे. त्यानंतर बघा मी हा काठ घेतलेला आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर हा जो काही काठ आहे बघा मी थोडंसं एक्स्ट्राचं ठेवलं होतं, तर फोल्ड करून सिंपल अशी टीप मारू शकतो किंवा डायरेक्ट आपण कटसुद्धा करू शकतो, कारण की इथे आपण नंतर फिनिशिंगला लेस लावणार आहोत. सो त्यामुळे मग बघा मी इथून काठोकाठ एक्स्ट्राचं कट करते आणि फक्त काटच इथे ठेवत आहे. पुन्हा सांगते, हे फोल्ड करून तुम्ही टीपसुद्धा मारू शकतात, पण ते खूप जाड होतं नंतर. आणि आता ह्या डिझाईनसाठी आपण लेस लावणार आहोत, त्यामुळे मग ते गरज मला तरी वाटत नाही आहे. तर बघा मग काट रेडी झाल्यानंतर गोल गळ्याच्या साईडला आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकत हा काट इथे लावून घ्यायचा आहे. लक्षात राहू द्या, हे बघा मी जवळजवळ प्लेट्स टाकते, खूप लांब टाकत नाही आहे. आता तुम्ही किती लांब टाकायचं हे तुमच्याकडे किती काठ अवेलेबल आहे त्यावर डिपेंड आहे. तर बघा मग मी याचा जेवढा काठ होता ना तेवढा सर्वच डिझाईनसाठी यूज करणार आहे, त्यामुळे भरपूर काठ आहे. आणि काठ छोटासुद्धा होता, दोन्ही साईडला सेमच होता, त्यामुळे मग आपल्याला थोडासा एक्स्ट्राचा काठ इथे भेटलेला आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की एक साईडला छोटा काठ असतो, एक साईडला मोठा असतो आणि मग आपल्याला कुठला बाहीला घ्यावा कुठला डिझाईनला घ्यावा हे समजत नाही. पण दोन्ही सेम असल्यामुळे आपला एक फायदा झालेला आहे की आपल्याला ह्या डिझाईनसाठी इथे भरपूर काठ मिळालेला आहे. तर बघा मग छान असा मी एकसारख्या प्लेट्स टाकण्याचा प्रयत्न करते. तुम्हीसुद्धा जवळजवळ किंवा लांब लांब कशाही असो, फक्त सेम डिस्टन्सवर प्लेट्स येतील याची काळजी घ्यायची, म्हणजे मग ब्लाऊज डिझाईन एकदम सुंदर अशी फिनिशिंग सहित नक्कीच रेडी होईल. आणि ही सुद्धा युनिक गोल गळ्यावरची डिझाईन आहे. बऱ्याचदा काय होतं की कस्टमरला खूप डिझाईन नको असते, मग अशा वेळेस बऱ्याच कस्टमरला गोलसुद्धा आवडत असते. मग काठपदरची साडी असते छान अशी आणि कशी डिझाईन बनवावी हे आपल्याला सुचत नाही. सो अशी आयडिया तुम्ही कस्टमरला नक्कीच देऊ शकतात, कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. तर बघा मग फायनली ह्या शोल्डरपासून तर दुसऱ्या शोल्डरपर्यंत गळ्याच्या कडेकडेने आपण छोट्या छोट्या प्लेट्स टाकत हा काठ लावून घेतला. तुमच्याकडे जर मोठा काठ असेल तर तुम्ही सेंटरपासून कट करून तो जॉईन करून सुद्धा लावू शकतात, पण हा बऱ्यापैकी मीडियम होता त्यामुळे मग इथे मला गरज वाटली नाही. त्यानंतर थोडेसे जे काही धागे निघालेले असेल तर ते इथे कट करायचे. आणि बघा मग पुन्हा इकडच्या साईडने आता त्या जे काही प्लेट्स टाकलेल्या आहेत तर त्या व्यवस्थित थोड्या थोड्या मॅच करत प्रेस करत एकसारख्या आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. तर टीप मारताना काळजी घ्यायची आहे थोडीशी. आणि लक्षात राहू द्या, आधीची टीप मारण्यापेक्षा आपण जी काही कडेने आता टीप मारतोय तर तिथे आपली प्लेट्स थोडी स्प्रेड होणार आहे, कारण की गोल गळा आहे आणि तो नंतर स्प्रेड होत जातो. त्यामुळे मग व्यवस्थित एकसारख्या प्लेट्स पकडायच्या आहे. आतल्या साईडने थोडं जवळ राहणार आहे, बाहेरच्या साईडने त्या थोड्याशा लांब लांब होणारच आहे. सो त्यात घाबरण्याचं किंवा काही चुकतंय असं काही नाही आहे, फक्त एकसारख्या पकडायचं आहे, गोळा होऊ देऊ नका, म्हणजे मग फिटिंगला पण छान बसेल, फिनिशिंगसुद्धा सुंदरच येईल आणि डिझाईनसुद्धा छानच दिसेल.
तर बघा मग ह्या पद्धतीने मी एकदम प्रॉपर असं थोडं थोडं पकडत इथे टीप मारून घेतलेली आहे. ठीक आहे. तर हा जेवढा काही काठ होता ना तर तो पूर्णच आपल्याला इथे काठोकाठ बरोबर शोल्डरला आलेला आहे, त्यामुळे सुद्धा अजून डिझाईन सुंदर दिसते. मी म्हटलं मोठा काठ असेल तर तुम्ही कट करू शकता किंवा तुम्हाला एवढा नको असेल तरीसुद्धा तुम्ही कट करून यूज करू शकता. ठीक आहे. तर बघा मग कडेकडेचं थोडंफार जे काही एक्स्ट्राचं होतं तर ते इथे मी कट करून घेतलं, धागे वगैरे सगळंच. आणि इथे आता आपल्याला लावायची आहे लेस. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. बट बघा मी ही आता सध्या त्रिकोणचं लेसचं खूप ट्रेंड चालू आहे आणि ब्लाऊजचा कलर आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची इथे मी लेस यूज करत आहे. बघा इथं मी गोल्डन दोरा ओवून घेते. मी बऱ्याचदा सांगत असते की ज्या वेळेस आपण लेस यूज करतो तर शक्यतो मॅचिंग दोरा, आणि बऱ्याचशा लेसमध्ये गोल्डन कलर असतो, सो स्किन कलर गोल्डन कलरचा दोरा तुम्ही यूज करू शकता. तर बघा ही त्रिकोणची लेस आहे, तर मी गोल्डन पार्ट इकडनं करते आणि त्रिकोण बरोबर काठावर करते, म्हणजे छान अशी वेगळ्या प्रकारची ती डिझाईन आपली लेसमुळेच अजून दिसेल. ठीक आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही नुसती गोल्डनसुद्धा यूज करू शकतात किंवा काठाच्या कलरची सुद्धा करू शकतात, तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. पण मग मी इथे कॉन्ट्रास्ट करते, म्हणजे मग आपल्या लेसवर तो कॉन्ट्रास्ट कलर दिसेल आणि अजूनच सुंदर असं मग लूक येईल. सो त्यामुळे मग व्यवस्थित काळजीपूर्वक कडेकडेने ह्या पद्धतीने मी ही लेस लावून घेत आहे. बऱ्याचदा काय होतं की डिझाईन छान येते पण लेस प्रॉपर जर लागली गेली नाही तर डिझाईनचं लूक जातं, सो तसं होऊ देऊ नका. आणि आता बघा मी इथे लेसला डबल टिप देऊन घेते. मी बऱ्याचदा सांगत असते लेस शक्यतो कशी पण असो जाड बारीक डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे आहे. महत्त्वाचं म्हणजे लेस लवकर खराब होत नाही, फिनिशिंग सुंदर दिसते, आणि अजून महत्त्वाचं म्हणजे लेस लवकर म्हणजे अशी तरंगल्यासारखी सुद्धा दिसत नाही, त्यामुळे ती दिसायला सुद्धा सुंदर दिसते. तर बघा मग गळ्याच्या साईडला प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, बाहेरच्या साईडने सुद्धा एक लेस लावायची. तर ही सुद्धा तुम्ही अशी समोरासमोर लावू शकतात, म्हणजे त्रिकोण समोरासमोर येतील. ठीक आहे. किंवा काठाच्या कलरची अशी रेडसुद्धा लावू शकतात. तर बघा मी ही रेड कलरची लावणार आहे, म्हणजे रेड पण कलर नाही आहेत, एकदम थोडासा मरून येतो आहे. तर गोल्डन आणि मरून कलरचं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे काय होईल की कडेने सुद्धा छान त्रिकोण दिसेल डिझायनर लेस यूज केल्याने, आणि मग आपल्या ह्या डिझाईनला अजूनच सुंदर असं लूक येईल. सो त्यामुळे मग मी इथे कॉन्ट्रास्ट लेस यूज करत आहे. तर बघा मरून आणि गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन आहे, ॲक्च्युली कलर छान आहे, त्यामुळे मग अजून छान अशी आपली डिझाईन नक्कीच रेडी होईल. आणि मग मी बरोबर कडेकडेने इथेही लेस लावून घेते. लक्षात राहू द्या जे काही प्लेट्स आहेत तर त्या बरोबर ह्या लेसमध्ये दाबल्या जातील, याची काळजी घ्यायची, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित होईल, कुठे धागे वगैरे निघण्याचे चान्सेससुद्धा राहणार नाहीत. ओके. आता आपण ह्या लेसलासुद्धा इथे डबल टिप देऊन घेऊयात, जेणेकरून ही लेससुद्धा पॅक होईल, वरती तरंगणार नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंगसुद्धा खूपच सुंदर येईल. तर बघा मग प्रॉपर फिनिशिंग सहित आपण ही लेससुद्धा इथे लावून घेतलेली आहे. ठीक आहे. तर बघा मग गळ्याच्या साईडला दोन्ही साईडने आपण 2 वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनची साडी आणि ब्लाऊजला मॅच होणाऱ्या लेस यूज केल्या. त्यानंतर आता बॅक साईडला टक्स टाकूयात. आता डिझाईनच्या कडेने टाकायचं आहे, त्यामुळे आपण इथे सेंटरपासून 5ला मार्किंग केली. उभा टक्स फक्त 3चाच घेतलेला आहे, कारण की लेस म्हणजे जे काही काठ लेस वगैरे आहे तर ते बॉर्डर आहे तिथे, त्यामुळे मग खूप वरती आपल्याला टक्स घेता येणार नाही आहे. म्हणूनच आधी डिझाईन बनवून टक्स टाकायचं, म्हणजे आपल्याला थोडा अंदाज येतो. किंवा आधी टक्स टाकून डिझाईन बनवू शकतो, पण होतं काय की आपल्याला मग पुन्हा डिझाईन बनवताना किंवा लेस बनवताना थोडा कशा पद्धतीने लेस लावावी हे समजत नाही, आणि बऱ्याचदा तिथे कसं थोडं तिरकं येतं, काही स्प्रेड होतं ना ते, त्यामुळे मग शक्यतो डिझाईन बनवल्यानंतर आपण टक्स टाकू शकतो. तर महत्त्वाचं म्हणजे टक्सला आपण इथे डबल टिप दिलेली आहे, स्टार्टिंग एंडिंगला लॉक करायचा, हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचा आहे. ठीक आहे. तर बघा फायनली टक्ससुद्धा टाकून झालेले आहेत, आणि आता आपल्याला इथे लावायचं आहे नॉट. तर इथे तुम्ही ब्लाऊजच्या कपड्याचे सुद्धा करू शकतात, पण मी रेडीमेड गोल्डन कलरचं इथे लावून घेते. तर एका ब्लाऊजसाठी आपल्याला 1 मीटर सफिशियंट असतं, आणि मग ते बरोबर मध्यभागी कट करायचं, म्हणजे अर्धा मीटर एक साईडने. ठीक आहे. एक साईडने बरोबर लावून घेतलं. बघा डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचं, आणि तीच मार्किंग दुसऱ्या साईडला ह्या पद्धतीने करून घ्यायची, जेणेकरून काय होतं की दोन्ही पण नॉट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागल्या जातात, आणि त्यामुळे मग फिनिशिंग वगैरे एकदम छान अशी प्रॉपरसुद्धा येते ह्या पद्धतीने. ठीक आहे. आता बघा ही नॉट जी आहे तर ही मी तुम्हाला ॲक्च्युली बांधून दाखवते, आणि याला जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फॅब्रिकचे लटकन बनवू शकतात. फॅब्रिकपासून कसे लटकन करायचे याचे बरेचसे व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर शेअर केलेले आहेत, पण मी इथे रेडीमेड लावते. बघा
तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही लटकन इथे फॅब्रिकपासून बनवू शकतात किंवा असे रेडीमेडसुद्धा कॉन्ट्रास्ट यूज करू शकतात। तर बघा मग इथे फायनली काठ वापरून गोल गळ्यावर आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात की किती सुंदर असं लुक आलेला आहे। नक्कीच ब्लाऊज कंप्लीट झाल्यावर सुद्धा ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल, बट मला टाईम नव्हता शूट करायला, ब्लाऊज पूर्ण लक्षात राहिलं नाही, सो त्यामुळे मग मी ते शूट केलेलं नाही, पण डिझाईन तुमच्यासोबत नक्कीच शेअर केलेली आहे। नक्कीच या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोल गळ्यावरची डिझाईन आहे, कुठे आपण पॅचसुद्धा बनवलेला नाही आहे, फक्त काठ वापरलेला आहे। पॅच न बनवता खूप सुंदर अशी गोल गळ्यावरची ही डिझाईन आहे। सो अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लुक। तर बघा मग आज मी तुम्हाला जे काही शिकवलेलं आहे तर ते कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्ही ह्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग करून बघा, नक्कीच खूप सुंदर असा ब्लाऊज तुमचा रेडी होईल। पण जरी या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न पडत असतील, काही प्रॉब्लेम्स येत असतील तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, ठीक आहे। सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेल, ठीक आहे। सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, बाय बाय।